प्ले स्टोअरवरून ई-पीक पाणी ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करावे. त्यानंतर आपण विभाग निवडावा. त्यानंतर आपला जिल्हा निवडावा. त्यानंतर आपले तालुका, आपले गाव निवडून घ्यावे. पुढे जावे. परत पहिले नाव आपण आपले टाकून सर्च करून घ्यावे. गट नंबरही आपण टाकू शकता. काही वेळेस गट नंबरने नाही आले तरी आपण आपले नाव टाकू शकता. आपले पहिले नाव काय असेल ते टाकावे. जे नाव आपले दाखवत आहे ते आपण सिलेक्ट करून पुढे ॲरोवर क्लिक करावा. आपण आपल्या मेन विंडोमध्ये आलो असून पीक माहिती नोंदवर क्लिक करावे. त्यानंतर खाते क्रमांक निवडून घ्यावा. आपला गट नंबर, हंगाम झाल्यानंतर आपल्या पिकाचा वर्ग ह्यामध्ये आपण तिथे निवडू शकता. आपले जर बहुपीक असेल तर बहुपीक घ्यायचे, फळबाग असेल तर फळबाग घ्यावी. आता आपल्या रानात ऊस होता म्हणून आपण ऊसासाठी क्लिक करणार आहे. आपला ऊस हा सुरू नव्हता, खोडवा होता. आपले ऊसाचे क्षेत्र तिथं आपण टाकणार आहे. पूर्ण क्षेत्र असेल तर वरती क्लिक करायचं. ऊसासाठी आपला सिंचन पाण्याचा स्रोत बोरवेल आहे. ठिबक सिंचन आपण केलेले आहे. ठिबक निवडावी आणि आपल्या लागवडीचा दिनांक आपण जे पीक लावतो त्यावेळेस आपले कधी लावलं आहे याची तारीख आपल्याला तिथं सिलेक्ट करावी लागणार आहे. ती सिलेक्ट करून घ्यावी. पुढे जावा म्हणून क्लिक करावे. पुढे गेल्यानंतर आपण आपल्या शेताच्या कुठं आहात ते आपल्याला मीटरमध्ये दाखवेल. आपल्याला त्या पिवळ्या दाखवलेल्या सर्कलमध्ये जवळपास तिथे उभं राहावं लागणार आहे. ते आपल्या जमिनीचा नकाशा दाखवत आहे. आता आपण तिथून फोटो घेणार आहे. छायाचित्र 1 मध्ये आपण आपल्या शेतातील असलेल्या पिकाचे चित्र काढावं लागणार आहे. हे आमच्या ऊसाचा फोटो मी काढत आहे. आपले 2 फोटो अपलोड करावे लागतात. दोन्ही फोटो आपण अपलोड करणार आहोत. वरील प्रमाणे माहिती असल्याचे बरोबर खूण करून पुढे जावे. त्यानंतर